मध्य रेल्वेच्या मुलुंड रेल्वे स्थानकावरती आज सकाळी एसी रेल्वेच्या कोचमध्ये काही तांत्रिक बिघाड झालेला होता आणि त्यामध्ये काही प्रवाशांना गुदमरलेल्याची अवस्था आपल्याला पाहायला मिळालेली होती। संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आपल्याला पाहायला मिळत होता। या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता आपल्यासोबत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला सर आपल्याबरोबर आहेत। स्वप्नील सर, खरं तर काय ही संपूर्ण घटना होती आणि किती वाजता घटना घडली आणि कोणत्या ट्रेनमध्ये ही घटना घडली? सकाळी 8:53 टिटवाळ्यावरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येणारी जी टिटवाळा 18 लोकल असते, या लोकलमध्ये मुलुंड स्थानकावरती ही अडचण समोर आली होती। यामध्ये ही लोकल मुलुंड स्थानकावरती 9:38 पासून 9:54 थांबली होती। यामध्ये 3 प्रवाशांना श्वास घेण्यासाठी त्रास होतोय अशी माहिती मिळाली होती। यापैकी 2 महिला होत्या आणि 1 पुरुष होता। यातल्या ज्या 2 महिला होत्या त्या दोन्ही महिलांची प्रकृती स्थिर असल्यामुळे त्यांनी स्टेशनवरनंच आपली पुढची यात्रा चालू ठेवली। परंतु जो पुरुष होता, 43 वर्षाचा जो व्यक्ती होता फहीम अन्सारी, त्यांना जास्त त्रास होत असल्यामुळे त्यांना जवळच्याच अग्रवाल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं आणि त्यांना देखील 11:30 वाजता डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। त्यांची प्रकृती स्थिर आहे। कुठल्याही प्रकारची अडचण यापेक्षा तिसऱ्या कुठल्याही व्यक्तीला झालेली नाही आणि याच्यामध्ये ही जी एसी लोकल होती, ही एसी लोकल देखील सर्व्हिसेसमधनं लगेचच कुर्ला स्थानकावरनं विड्रॉ करण्यात आलेली आहे। याच्या पुढच्या ज्या 2 सर्व्हिसेस आहेत, या पुढच्या 2ही सर्व्हिसेस या एसीच्या ऐवजी नॉन एसीच्या रूपामध्ये चालवल्या जातील। यानंतरच्या संध्याकाळच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या देखील वापस दुसरा रेकच्या माध्यमातून एसीच्या माध्यमातून चालवल्या जाणार आहेत। अशा प्रकारची घटना ही परत होऊ नये याच्यासाठी देखील मध्य रेल्वेकडनं एक विशेष निर्देश दिले जात आहेत, ज्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी केल्या जात आहेत। एक तर अशामध्ये जे एसीचे युनिट आहेत त्याची अजून जास्त सखोल तांत्रिक तपासणी करणे आणि सोबतच जर भविष्यामध्ये अशा प्रकारची अडचण कुठेही आपल्याला दिसली तर त्या अडचणीनंतर प्रवाशांना नजदीकच्या स्टेशनवरती उतरवण्याचा प्रयत्न करणे आणि त्यांना रिप्लेसमेंट म्हणून नॉन एसी असू द्यात किंवा दुसरी एसी रेक जर अवेलेबल असेल तर तिचं इंट्रोडक्शन करणे, अशा प्रकारच्या इन्स्ट्रक्शन्स या मध्य रेल्वे मुख्यालयाकडनं मुंबई मंडळाला दिल्या जात आहेत। परंतु सध्या मध्य रेल्वेची वाहतूक सध्या सुरळीत सुरू आहे का? कारण की ती अडचण झाल्यामुळे पुढील काही रेल्वे गाड्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा फरक पडला आहे का? शेड्यूलिंग कुठेतरी खराब झालं आहे का? ही जी गाडी होती, ही टिटवाळा 18 जी होती, हे साधारणपणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 10 वाजताच्या जवळजवळ येत असते। त्यामुळे हे पीकमधल्या या शेवटच्या गाड्या होत्या आणि यांचं जे डिटेन्शन आहे जे मुलुंड स्थानकावरती 9:38 पासून 9:54 झालेलं होतं। याच्यामुळे पीकच्या ज्या ऑलमोस्ट सगळ्या लोकल आहेत त्या लोकल तिथनं पास झालेल्या होत्या। याच्या मागे जवळजवळ नॉन पीकमधल्या एकूण 5 लोकलला याच्यामुळे 10 ते 12 मिनटं उशीर झालेला आहे आणि त्यानंतरच्या सर्व्हिसेस मात्र रिस्टोर करण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर कुठल्याही प्रकारची अडचण मध्य रेल्वेवरच्या सबर्बन वेळापत्रकात नाही आहे। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। स्वप्नील लीला होते जे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी आहेत, त्यांनी सांगितलं की या सगळ्या घटनेमध्ये 3 जणांना, या 3 जण जी आहेत ती गुदमरलेल्या अवस्थेमध्ये होती, 3 रेल्वे प्रवासी। परंतु त्याच्यापैकी 2 ज्या महिला होत्या त्या चांगल्यासुद्धा झाल्या आणि त्यानंतर गेल्यासुद्धा। एका प्रवाशाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं होतं, परंतु आता मात्र सगळी व्यवस्था जी परिस्थिती आहे ती व्यवस्थित आहे आणि रेल्वे गाड्या ज्या आहेत त्या मध्य रेल्वेवरती आता सध्या वेळापत्रकाने धावत आहेत। परंतु अशा गोष्टी पुन्हा भविष्यात कधी घडू नये याकरता आम्ही संपूर्ण सक्षमतेपणे एसी कोचच्या युनिटची जी आहे अधिक तांत्रिक पद्धतीने तपासणी करणार आहोत, अशा पद्धतीचं मत जे आहे ते मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।